मसाला भेंडीसाठी इथे मी अर्धा किलो भेंडी अशी धुवून पुसून अशी स्पोट असं चिरून घेतलेला आहे, मध्ये चिरून घेतलेली आहे. त्याच्या मसाल्यासाठी इथे मी खोबरं, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. हा शेंगदाण्याचा कूट आहे भेंडीत भरण्यासाठी. धनेपूड, जिरेपूड, मीठ, लाल तिखट, हळद, फोडणीसाठी मोहरी आणि जिरे, हिंग आणि कोथिंबीर. सगळ्यात पहिलं लसूण खोबरं मिक्सरला बिना पाणी घालून नुसतं जाडसर वाटून घेणार आहे. लसूण खोबरं असं जाडसर वाटून घ्यायचं. आता आपण मसाले आणि हे लसूण खोबरं कुटामध्ये मिक्स करून घेऊन एक मसाला तयार करून घेऊया. ही धनापूड आणि जिरेपूड, मीठ, हे लाल तिखट, हळद आणि ही कोथिंबीर, हे लसूण खोबरं, आपण यात थोडस पाणी घालणार आहोत, किंचित थोडस ओलं करण्यासाठी. कारण जास्त ओलं केलं तर भेंडी अशी खूप चिकट होते. अगदी किंचित असं भेंडीत मसाला बसला पाहिजे इथपर्यंतच ओलं करायचं. आता आपला हा मसाला मिक्स झालेला आहे चांगला. आता आपण हा मसाला भेंडीमध्ये भरून घेऊ. भेंडीमध्ये असं सगळं मस्त असं थोडा थोडा मसाला असा दाबून व्यवस्थित भरायचा. आता हे अशा पद्धतीने आपण संपूर्ण भेंडीत मसाला भरून घेऊया. अशा पद्धतीने भेंडीमध्ये सर्व मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण ही भेंडी फोडणी देऊ. इथे कढई तापायला ठेवलेली आहे. कढई चांगली तापली. भेंडीला थोडस तेल जास्तच घालायचं. हे जिरे आणि मोहरी टाकते. हिंग आपला चांगलं खुलला की ही भेंडी घालायची. कारण आपण सर्व मसाले भेंडीतच भरलेले आहे, त्याच्यामुळे वरतून मसाला टाकण्याची काही गरज नाहीये. भेंडीला अजिबात पाण्याचा हात असं एकदम पातळ काही करायचं नाही, कारण भेंडी खूप चिकट होते. आता ही भेंडी अशीच आपण 1-2 मिनिट अशी चांगली परतून घेऊ. हे 2 मिनिट आपण चांगली भेंडीला परतून घेतलेलं आहे. आता आपण गॅस कमी करू आणि भेंडीवर झाकण ठेवू. आता सारखं थोड्या वेळात सारखं भेंडीला झाकण काढून सगळीकडून हलवून घ्यायचं, म्हणजे भेंडी खाली लागत नाही. आपण भेंडी सगळ्या बाजूने अशी हलवून घेऊ. एकदम कमी गॅसवर भेंडी एकदम छान शिजते आणि हा मसाला पण असा एकदम कुरकुरीत छान होतो. म्हणजे आपली भेंडी एकदम अशी कुरकुरीत छान टेस्टी लागते. आता अजून 5 मिनिट आपण याला एक वाफ घेऊ, म्हणजे आपली भेंडी पूर्ण शिजली जाईल. आपण भेंडी शिजली का बघू. असा कोरडा मसाला घातला तर भेंडी एकदम अशी मोकळी फटफटीत होते. भेंडी एकदम शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करते. भेंडीत मसाला भरताना मसाल्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे भेंडी अशी मोकळी फडफडीत होते. अशी आपली चटकदार भेंडी, मसाला भेंडी तयार झालेली आहे.
तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.